नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली समोर आणि अर्जुन समोर प्रिया ही फॅशन डिझायनर नाहीच आहे, हे एक खूप मोठं सत्य उघडणार. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे आणखीन एक खूप मोठी घटना घडणार. आता काय घडणार, कसं घडणार, हे सगळं जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहतोय की सचिन हा घरी परत आलेला आहे आणि घरात इतर कोणाचीही इच्छा नसली तरीसुद्धा सचिनला घरामध्ये ठेवून घ्यायची अशी अस्मिताची इच्छा आहे आणि त्यामुळे आता सचिन हा पुन्हा एकदा राहू लागलेला आहे आता सायली अर्जुनच या घरामध्ये. आणि आता तो अस्मिताला स्वतःच्या घोळात घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय. तो अस्मिताला प्रत्येक क्षणाक्षणाला या गोष्टीची जाणीव करून देऊ पाहतोय की त्याच्यात तिच्यावरती किती निस्वार्थ आणि खरं प्रेम आहे वगैरे वगैरे वगैरे. आता अर्थात सचिन सगळं खोटच बोलतो. आता घरातलं वातावरण दूषित असतं, ते चांगलं करावं यासाठी पूर्णाजी अस्मिताच्या बाळाच्या बारशाचा घाट घालू पाहतात. त्या आता म्हणू लागतात की आता मी परत आलेली आहे तर आपण आता अस्मिताच्या बाळाचं बारसं करून घेऊया. मी आलीये म्हटल्यावर बारसं अगदी थाटामाटात आणि छान मोठच्या मोठं पार पडलं पाहिजे बाळासाठी. सायली नवीन सगळं खरेदी करा, नवीन पाळणा मागवा, बाळाचं बारसं अगदी उत्तम झालं पाहिजे आणि नाव सुद्धा ठरवायला हवी. सायली म्हणते, हो पूर्णा आजी, तुम्ही काहीही काळजी करू नका, तुम्ही अगदी निश्चिंत निवांत बिनघोर रहा. मी बारशाची सगळी तयारी अगदी व्यवस्थित करून घेईन आणि बाळाचं बारसं हे अगदी छान पार पडेल याची सुद्धा काळजी घेईन. सगळी जबाबदारी माझी. बाळाचं बारसं हे अगदी उत्तम आणि छानच पार पडणार आहे. मी एक काम करते, मी सर्व कामांची यादी बनवते. यादी एकदा का नजरेसमोर असली की काम कशी भरभर भरभर होतात आणि काही राहूनही जायला होत नाही. मी बाळासाठी गोड गोंडस छोटे छोटे कपडे सुद्धा आणेन. त्याबरोबर लगेचच प्रिया म्हणते, एक मिनिट सायली, अगं तू कपडे आणू नकोस, तुझी चॉईस आहे ना, खूपच जास्त आउटलेटेड आहे. बारच्या दिवशी सुद्धा बाळाला घालायला काहीतरी साधे कपडे आणशील, त्यापेक्षा बाळासाठी कपडे आणायला मी जाईन. मी बाळाला छान कपडे घेऊन येईन. आता खरं तर इकडे सायलीला प्रियाचं हे बोलणं ऐकून खूपच जास्त राग आलेला असतो, पण तिला आता विषय वाढवायचा नसतो, वाद घालायचा नसतो. त्यामुळे ती शांत राहणं पसंत करते. त्याबरोबर मग आता अश्विन तिकडे असतो. अश्विन म्हणतो, तन्वी अगं एक मिनिट, काय बोलतेस तू? हे जर बाळाच्या कपड्यांची जबाबदारी तुला घ्यायची असेल तर तू अगदी आवडीने घे, पण मग तुला बाळासाठी कपडे खरेदी करायची काय गरज आहे? अग तू स्वतः फॅशन डिझायनर आहेस. उलट तू अस्मिता ताईच्या बाळासाठी स्वतः घरचे घरी कपडे डिझाईन करू शकतेस की. त्याबरोबर आता अस्मिता हिच्या बाळासाठी जर तू कपडे डिझाईन केलेस तर किती किती सुंदर होईल. आणि तसे कपडे इतर कुठल्याही बाळाकडे नसतील, ते फक्त अस्मिताईच्या बाळाकडे असतील. त्यामुळे तू एक काम कर, तू कपडे घरीच बारशाकरता डिझाईन कर, काहीतरी छान सुंदर. त्याबरोबर अस्मिताच्या बाळासाठी कपडे मी डिझाईन करायचे असं आता प्रिया विचारते. प्रियाच्या चेहऱ्यावरती आता 12 वाजलेले असतात, कारण तिला डिझाईन करताच येत नसतं. पण आता ही गोष्ट सायली आणि अर्जुन दोघांनी ही नोटीस केलेली असते. सायली आता मनातल्या आपल्या मनात म्हणू लागते की नक्की ही प्रिया फॅशन डिझायनर आहे का नाही हे सुद्धा बघितलं पाहिजे, कारण अश्विन भाऊजींकडून पैसे उकळण्यासाठी हे नवनवीन वेगवेगळी कारणं रोजच अश्विन भाऊजींना सांगत असते. मग कशावरून हिने रविराज काकांकडनं सुद्धा पैसे उकळवले नसतील? कशावरून हिने रविराज काकांकडनं कॉलेजच्या नावावरती पैसे लुबाड नसतील? नाही नाही, ते काही नाही. मला आता बघायलाच हो नक्की काय खरं आणि काय खोट म्हणून. मग आता लगेच ती अर्जुनला घेऊन प्रियाच्या युनिव्हर्सिटीमध्ये जाते आणि आता तिकडे जाऊन ती आता चौकशी करतात की इकडे तन्वी किल्लेदार म्हणून एका मुलीने डिग्री कंप्लीट केलेली आहे. तर त्यावेळी मग आता लगेचच अर्जुन सायलीला विचारलं जातं की तन्वी किल्लेदार मुलीच
पूर्ण नाव काय? मग अर्जुन सायली सांगतात. तन्वी रविराज किल्लेदार. अर्जुन सांगतो, साधारण 2 वर्षांपूर्वी तिने या कॉलेजमधून फॅशन डिझायनिंग केलं होतं. आम्हाला तिच्या डिटेल्स हव्या आहे. त्यावेळी आता अर्जुन आणि सायलीला कळतं की इथून कुठल्याही तन्वी किल्लेदार नावाच्या मुलीने फॅशन डिझायनिंग कंप्लीट केलेलंच नाहीये. अर्जुन त्यांना म्हणत असतो, हे बघा, तुमच्या काहीतरी गैरसमज होत असेल. तन्वीने इथूनच फॅशन डिझायनिंगचा कोर्स कंप्लीट केलाय. त्याबरोबर ते कॉलेजमधले जे प्रिन्सिपल असतात ते म्हणत असतात, तुम्हाला काय वाटतं आमच्याकडे आमच्या स्टुडंटच्या व्यवस्थित परफेक्ट डेटा नसेल का? 2 वर्षांपूर्वी मी आत्ताच इथे सिस्टमवर चेक केल्याप्रमाणे कोणत्याही तन्वी किल्लेदार नावाच्या मुलीने आमच्याकडून कुठल्याही पद्धतीचा कोर्स पूर्ण केलेला नाहीये. इव्हन तिने ॲडमिशन्स घेतलेलं नाहीये. आता हे कळल्यावर सायली अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो. अर्जुन आता खूप जास्त चिडलेला असतो. पण त्यावेळी सायली त्याला म्हणते, अहो शांत रहा तुम्ही. आता जर आपण घरी जाऊन डायरेक्ट सगळ्यांच्या समोर प्रियाला काही बोललो ना, तर प्रिया खरं कबूल करणार नाहीच. उलट ती आपल्याला खोट पाडायला कमी करणार नाही. त्यामुळे आपण की नाही तिची गंमत करायची. अर्जुन म्हणतो, तू काय करणार आहे? सायली म्हणते, तुम्ही बघत जा. त्यानंतर मग पूर्णांजी सायलीला विचारत असते, सायली, बारशाची तयारी कुठवर आलीये? तर कल्पनासुद्धा म्हणत असते, सायली, बारस अगदी छान थाटामाटात पार पडायला. हो, सुभेदारांच्या घरात आलेलं पहिलं बाळ आहे. सुभेदारांच्या आमचं पहिलं नातू. त्याबरोबर मग सायली म्हणत असते, आई अहो, तुम्ही काही काळजी करू नका. सगळी तयारी अगदी व्यवस्थित होईल. मी सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित आणलेले आहे. फक्त बाळाचे कपडे तेवढे आणलेले नाहीयेत, कारण ते तर प्रिया घरीच डिझाईन करणार आहे ना. म्हणून प्रिया हो ना. आता प्रिया मनातल्या मनात म्हणत असते, अरे मी काय डोंबल डिझाईन करू? मला डिझाईन मधला डी सुद्धा जमत नाही. मग आता सायली म्हणते, प्रिया मी तुला हाका मारते. लक्ष कुठे आहे तुझं? करणार आहेस ना तू बाळाचे कपडे घर डिझाईन. त्यावर प्रिया होकार देते. आणि मग आता ती ठरवते की डिझाईन करण्याचा प्रयत्न तर करून बघूया. प्रिया आता प्रयत्न करत असते, पण तिला काही जमत नसतं. अश्विन म्हणतो, तन्वी, तू एवढ्या चांगल्या कॉलेजमधून फॅशन डिझायनिंग केलेस, मग तू एवढी कशी चुकतेस? त्यावर प्रिया म्हणते, अरे हो अश्विन, काय झालं ना, मी फॅशन डिझायनिंग करून आता खूप दिवस झालेत ना. मग त्यामुळे काय होते, माझं जरा चुकते. पण तू काळजी कशाला करतोस? मी आहे ना, मी करेन व्यवस्थित. तू निश्चिंत रहा. बाळाला बारशाच्या दिवसापर्यंत घालण्यासाठी सुंदर कपडे तयार असतील. मग तर झालं ना. मामा, काळजी करू नको. बरजा, तुला ऑफिसला जायला उशीर होत असेल, तू जा. मग अश्विन ऑफिसला निघून जातो. प्रिया आता प्रयत्न करते खरं, पण प्रियाला काहीही कपडे वगैरे डिझाईन करायला जमत नसतं. मग शेवटी प्रिया विचार करते की नाही, जर मला कपडे डिझाईन करायला जमलं नाही तर सगळ्यांना समजेल की मी फॅशन डिझायनिंगच्या नावाखाली फक्त रविराज किल्लेदारकडून पैसे उकळले. मला काहीतरी डोक लावलंच पाहिजे. काय करू? इतक्यात आता तिला तिच्या समोर न्यूजपेपर वरती ठेवलेलं एक पॅम्पलेट दिसतंय, ज्याच्यावरती लहान मुलांच्या कपड्यांवरती स्पेशल सेल होम डिलिव्हरी असं लिहिलेलं असतं. प्रियाच्या लक्षात येतं, अरे वाह, हे तर एकदम ग्रेट आयडिया आहे. घरातून कुठेही बाहेर न जाता मला कपडे ताबडतोब मिळतील. मग प्रिया आता त्या शोरूममध्ये फोन करते आणि म्हणत असते, हॅलो काशवी शोरूम हो, मला एका लहान बाळाच्या बारशासाठी कपडे हवे आहेत. पण ते कपडे स्पेशली डिझाईन करून हवे आहे. तर मला मी सांगेन तसं कपडे हवेत. त्याबरोबर आता ते विचारतात की मॅम, तुम्ही डिझाईन ठरवलं आहे का? तुम्हाला डिझाईन हव्य का करून? त्यावर ती म्हणते, नाही, मी कुठलंही डिझाईन वगैरे काहीही ठरवलेलं नाहीये. मला तुम्ही डिझाईन करून कपडे द्या. पण हो, डिझाईन हे युनिक असलं पाहिजे आणि वेगळं असलं पाहिजे. तसं डिझाईन आजपर्यंत कोणाकडेही नसलं पाहिजे, समजलं ना? त्याबरोबर
तिला समोरून हो मॅम चालेल, तुम्हाला अगदी युनिक आणि छान कपडे आम्ही डिझाईन करून देऊ बाळाचे असं सांगितलं जातं. त्यानंतर मग 2 दिवसात प्रियाला डिलिव्हरी मिळते. मग आता प्रिया ही लगेचच ते कपडे सगळ्यांना दाखवते आणि सांगू लागते की हे बघा मी बाळासाठी किती सुंदर कपडे बनवलेत. आता प्रियाने ते कपडे दाखवल्यावर बिचारा अश्विन नेहमीप्रमाणे आंधळ्यासारखा प्रियावरती विश्वास ठेवतो आणि म्हणत असतो, वाह वाह तन्वी, खरंच तुझं ना करावं तेवढं कौतुक कमीच आहे. घरातल्या गोष्टीत तर तू लक्ष घालतेसच, पण त्याबरोबर तू तुझं शिक्षणही विसरलेली नाहीयेस. त्याबरोबर आता हे सगळं बघून अर्जुनला मात्र खूपच जास्त राग येत असतो आणि आता अर्जुन मध्ये बोलणार असतो, पण त्यावेळी सायली त्याचा हात धरते आणि त्याला म्हणते, अहो थांबा. आणि मग ती ते कपडे हातात घेते आणि म्हणते, वा प्रिया, खरंच नाही, म्हणजे जेव्हा जेव्हा तू चुकतेस तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळी मी तुझी चूक ताबडतोब तुझ्या लक्षात आणून देते, पण आज जर तू चांगलं काम केलं आहेस तर मी तुझं कौतुकसुद्धा करायला मागे हटणार नाही. आणि मग सायली आता म्हणू लागते, खरंच तू हे खूपच सुंदर कपडे डिझाईन केलेले आहेस अस्मिता ताईंच्या बाळासाठी. अस्मिता ताईंना तर खूपच आवडतील आणि बाळालाही. बाय द वे प्रिया, हा कपडा कुठला आहे? नाही म्हणजे ह्या कपड्याला काय म्हणतात? मी हा कपडा पहिल्यांदाच बघितलाय. आता प्रियाला तो सुंदर कपडा नेमका कसला आहे हे माहीत नसतं. प्रिया म्हणते, आपलं हे रेशमचा कपडा आहे. आता सायली म्हणते, मखमलचा कपडा आहे. त्यावर प्रिया म्हणते, तेच रेशम मखमल. माझं नेहमी या 2 कपड्यांमध्ये कन्फ्युजन होत बघ. त्याबरोबर मग पुढे सायली म्हणते, बाय द वे तू माप कसा घेतलास बाळाचा? कारण तू माप घ्यायला तर आलीसच नाही ना. आता प्रियाने तर बारशाला कपडे हवेत असं म्हटल्यावर त्या डिझायनरने एका बारशाला कपडे हवे असलेल्या मुलाच्या मापाचे बरोबर कपडे बनवलेले असतात. मग प्रिया म्हणते, अग लहान बाळाचा माप घ्यायची काय गरज, आणि मी उचलून घेतलं होतं ना बाळाला, त्यामुळे मला त्याचा माप कळला. मग पूर्णा, आजी आणि कल्पना म्हणतात, अगं पण आपल्या घरात तर मशीनच नाहीये, तू कपडे शिवलेस कुठे? त्यावर प्रिया म्हणते, मी माझी एक मैत्रीण आहे काशवी नावाची, मी तिच्याकडे जाऊन शिवले कपडे. तुम्ही कोणीही तिला ओळखत नाही ना म्हणून. त्याबरोबर सायली ही म्हणते, अगं प्रिया, पण तू तर दिवसभर 24 तास घरातच आहेस, तू तर घरातून बाहेर गेलीच नाहीस. त्याबरोबर लगेचच पूर्णा आजी म्हणते, सायली, का उगाचच्या उगाच तू तिच्यावरती शंका घेतीस? अगं संध्याकाळी वगैरे काम भीम झाल्यावर अटकल्यावर ती गेली असेल. त्यावर प्रिया म्हणते, बघ ना पूर्णा आजी, बरोबर ही सायली उगाचच माझ्यावरती शंका घेतीये. या सायलीला ना मी कुठलंही काम चांगलं केलं किंवा तुम्ही माझं कौतुक केलं की बघवतच नाही. सायली म्हणते, बरं सॉरी, माझं चुकलं पूर्णाजी, तुम्हाला आवडलं नाही ना? बरं मी काय म्हणते, प्रिया तू एक काम कर ना, तू तुझ्या त्या मैत्रिणीला काय नाव घेतलंस तिचं काशवीला सुद्धा बोलव की आपल्या घरी बाळाच्या बारशाला. त्यावर प्रिया आता म्हणते, नाही, काही गरज नाहीये. सायली म्हणते, अगं अशी कशी गरज नाहीये प्रिया, तू एवढे तिच्याकडनं कपडे शिवून आणलेस म्हटल्यावर तिने विचारलं असेलच की तुला कशासाठी कपडे हवेत म्हणून. मग तू तिला म्हटलं अशील की आमच्या भाच्याचं बारसं आहे म्हणून, आणि आपल्या पहिल्या भाच्याचं बारसं आहे, त्यामध्ये आपण आपल्या माणसांना सुद्धा बोलवायला व उलट अस्मिता ताईंना तर आवडेल म्हणून म्हणते, तू काशवीला बोला, अगं तिला वाईट वाटेल नाही तर ती म्हणेल, एवढं माझ्या घरी आली, माझ्याकडून कपडे शिवून घेतले आणि मला साधं आमंत्रणही दिलं नाही. आई काय वाटतं हो तुम्हाला? त्यावर सगळेजण हो बोलाव काशवीला बोलाव असं म्हणतात. मग मात्र प्रिया आता घाबरते आणि नाही, नको असं करू लागते. त्यावेळी सायली म्हणते, तू कुठल्याही काशवी नावाच्या मैत्रीकडनं मुळात हे कपडे बनवून आणलेलेच नाहीयेस, त्यामुळे तू त्या मुलीला बोलवूच शकत नाही, कारण ती मुलगी अस्तित्वातच नाहीये ना. आता मग अश्विन म्हणतो, एक मिनिट, काय चाललंय तुम्हा लोकांच्या? माझ्या बायकोने एवढ्या मनापासून
एवढ्या आवडीने अस्मिता ताईच्या बाळासाठी कपडे बनवले. तिचे कौतुक करायचं सोडून, तुम्ही पुन्हा माझ्या बायकोला फैलावरती कुठे घेताय? तुम्हाला माझ्या बायकोने कितीही चांगलं काम केलं तरी बघवतच नाही का त्यावर? मग आता प्रियाही लगेचच म्हणू लागते, बघ बघ अश्विन, अरे यांना ना माझ्या चांगुलपणाची किंमतच नाहीये. त्यावेळी मग सायली अश्विनला सांगते की भाऊजी, आम्ही हिच्याच्या कॉलेजमध्ये गेलो होतो. ही खोट बोलली. आपल्याबरोबर हिने कुठल्याही फॅशन डिझायनिंगच्या त्या कॉलेजमधून फॅशन डिझायनिंग केलेलं नाहीये. आणि तुम्हाला माझं खोट वाटत असेल तर तुम्ही तुमच्या भावाला विचारा. मग अश्विन अर्जुनला विचारतो आणि अर्जुनही अश्विनला आता हेच उत्तर देतो. आणि अश्विनचे डोळे उघडतात की प्रिया त्याच्याबरोबर खोट बोललेली आहे हे त्याला कळालेलं असतं. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे साक्षीला सतत सचिनची आठवण येत असते. तिला राहून राहून सतत सचिनबरोबर बोलण्याची इच्छा होत असते. त्यामुळे ती असा विचार करते, काय करू का सचिनला कॉल नाही? नको, मी आत्ता जर सचिनच्या फोनवरती फोन केला आणि ते अस्मिता जर त्याच्या आसपास असेल किंवा घरातले इतर कोणी सदस्य आसपास असतील तर सचिन फोन तर उचलू शकणार नाहीच, उलट तो इम्बॅलन्स होईल आणि माझ्यामुळे तो मोठ्या प्रॉब्लेममध्ये फसू शकतो. काय करू? आणि ती अस्मिता ती सतत सचिनच्या जवळ असणार आहे. सचिनच्या बरोबर ती एका खोलीत राहणार आहे. जर ती सचिनच्या जास्त जवळ आली तर नाही, काय करू? मग तिच्या लक्षात येत, रिया तर माझी या सगळ्यांमध्ये मदत करू शकते ना. मी एक काम करते, मी प्रियाला कॉल करते आणि प्रियाला सांगते, माझ आणि सचिनच बोलणंही घडवून देत जा आणि सचिनवर लक्षही ठेवत जा. मग आता साक्षी प्रियाला कॉल करते आणि आता ती प्रियाला म्हणत असते, प्रिया, माझं तुझ्याकडे एक खूप महत्वाचं काम आहे. जर माझं काम तू केलंस तर तू मागशील ते मी तुला देईन. प्रिया म्हणते, काय? त्यावर साक्षी सांगते, हो, मागशील तितकी रक्कम मी तुला देत जाईन. त्यावर मग प्रिया म्हणते, ठीक आहे, केलं मी तुझं काम. त्यावर मग लगेचच आता साक्षी म्हणते, एक मिनिट, आधी एकदा ऐकून तरी घे माझं काम काय? त्यावर मग प्रिया म्हणते, बरं बोल, काय काम आहे? त्यावर मग आता साक्षी तिला सांगत बोललेली आहे, प्लीज जरा मला याबद्दल डिटेल माहिती सांगाल का? जरा तुम्ही चेक करता का? मागील 3 वर्षांमध्ये तिच ॲडमिशन झालेलं आहे का? मग ते प्रिन्सिपल सुद्धा या सगळ्या गोष्टी बघायला तयार होतात. मग ते लगेच या सगळ्या गोष्टींची पडताळणी करायला सुरुवात करतात. मग ते सगळं चेक करतात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की तन्वी किल्लेदार या नावाची कोणतीही मुलगी त्यांच्या कॉलेजमध्ये अजूनही शिकलेलीच नाहीये. आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा त्यांच्या लक्षात येतात तेव्हा मात्र आता त्यांना समजतं की यांच्या कॉलेजची सुरू होत आहे. तर दुसरीकडे प्रिया आता सायलीच्या रूमकडे यायला निघालेली असते, कारण तिला सायलीला बोलवायला सांगितलं जातं. सायली फोनवर बोलत असतानाच अचानकपणे आता इकडे आलेली असते. ती म्हणजे प्रिया म्हणत असते की तुला ना आईन खाली बोलवलं आहे. सायली म्हणते, ठीक आहे, तू ये पुढे, माझं जरा काम चालू आहे. मग आता प्रिया तिला विचारते की काही अर्जंट कॉल चालू आहे का? तर सायली म्हणत असते की हो, आणि असं बोलून ती तिला तिच्या बाहेर पाठवते रूमच्या. सायलीने आता त्या प्रिन्सिपल सरांना ते आयडी कार्ड पाठवलेलं असतं जेणेकरून त्या की माझं सचिन बरोबर बोलणं घडवून द्यायचं कमीत कमी दिवसातून एकदा तरी रोज. त्याबरोबर प्रिया म्हणते, काय? त्यावर ती सांगते, हो, माझं सचिन बरोबर कमीत कमी दिवसातून एकदा रोज बोलणं घडवून द्यायचं फोनवरती. तुझ्या फोनवरून बोलणं घडवून द्यायचं आमचं. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे तू त्या सचिनवरती आणि अस्मितावरती लक्ष ठेवायचं. ती अस्मिता सचिनच्या जास्त जवळ तर येत नाहीये ना हे सुद्धा बघायचं. त्यावर ती म्हणते, ठीक आहे, जर मला मी मागेन तितके पैसे तू देणार अशील तर मी तू सांगितलेलं काम नक्की करेन. मग आता प्रिया ही सचिन आणि अस्मितावर वर लक्ष ठेवायलाही तयार होते आणि दरवेळी साक्षीच आणि सचिनच बोलणं करून द्यायलाही तयार होते. मग आता ती सचिनला फोन लावून देते, साक्षीला, आणि सांगते
की साक्षीने सांगितले तिला तुझ्याशी बोलायचं आहे आणि म्हणून मी तुला फोन लावून दिलाय. हे बघ, आता रोज रात्री मी तुला साक्षीला बोलण्यासाठी फोन लावून देत जाईन, पण सगळेजण झोपल्यावर तू मला इथेच येऊन बाहेर भेटत जा. सचिन या गोष्टीवरती आता तयार होतो. मग आता प्रिया ही सचिनला मोबाईल देते आणि म्हणत असते, तू एक काम कर, तू इथे साक्षी बरोबर बोल आणि तुझं बोलणं पूर्ण झालं की इथेच टेबलावरती फोन ठेव आणि निघून जा. माझं लक्ष आहे, पण मी इथे थांबत नाही. जर कोणी मला इथे तुझ्याबरोबर बघितलं तर कोणाला तरी कसली तरी शंका येईल. त्याबरोबर मग सचिन म्हणतो, ठीक आहे, जसं तुला वाटतं योग्य तसं. मग आता प्रियाही तिकडून स्वतःच्या बेडरूममध्ये निघून जाते, जेणेकरून जरी कोणी बघितलं तरी ती या सर्व्यामध्ये अडकू नये म्हणून. आता सायलीला तहान लागते. रात्रीची सायली आता उठते, पण खोलीमध्ये पाणी नसतं. सायली आता पाणी घेण्यासाठी खाली येते. त्यावेळी हॉलमध्ये बोलत असलेला सचिन सायलीला दिसतो. सायली अलगद दबक्या पावलांनी येते आणि स्टडीमध्ये उभी राहते आणि आता ती सचिनच सगळं बोलणं ऐकत असते. सचिन म्हणत असतो, स्वीट हार्ट, मी तुझ्याशिवाय कसा जगतोय ते मला माहिती आहे. साक्षी, मी तुला खूप मिस करतोय. आता हे सगळं बोलणं ऐकून सायलीला खूप मोठा धक्काच बसतो. सायली विचार करते, याचा अर्थ सचिन भाऊजी अजूनही अस्मिता ताईंना आणि आम्हाला सगळ्यांनाच फसवत आहे. सचिन भाऊजींना हे सगळं करताना लाज कशी वाटत नाही? निर्लज्जपणाचा कळस आहे. सचिन भाऊजी म्हणजे आता सायली शांत उभी असते, ती ऐकत असते. तर पुढे आता साक्षीही म्हणत असते, सचिन, तुझ्याशिवाय मी सुद्धा कशी जगते हे फक्त माझं मला माहिती. तुझ्याशिवाय एक एक दिवस मला खूप अवघड होतोय रे. तुझ्याशिवाय मी नाही राहू शकत. मी काय म्हणते, नको आपल्याला त्या अस्मिताचे पैसे. तू परत ये ना माझ्याकडे. सचिन म्हणतो, अगं माझ्यावरच कर्ज फेडण्यासाठी मला त्या अस्मिताकडून पैसे घ्यायलाच हवे. माझं तुझ्यावर प्रेम आहे, त्यामुळे मला तुला लुबाडायचं नाहीये. मला त्या अस्मिताचेच पैसे लुटायचेत आणि तसेही तिच्याकडे खूप पैसे आहे. एक भाऊ वकील आहे, एक भाऊ डॉक्टर आहे, बाप एवढा मोठा बिझनेसमन आहे म्हटल्यावर तिच्याकडे काही पैशांची कमी नाहीये आणि तिचं माझ यावरच आंधळ प्रेम तिला मला पैसे द्यायला भाग पाडतं. आता हे सगळं सायली ऐकते आणि सायलीला खूप मोठा धक्का बसतो आणि ती म्हणत असते, सचिन भाऊजी, तुम्ही खूप मोठी चूक करताय माझ्या अस्मिता ताईंना फसवून. पण आता मी तुम्हाला अस्मिता ताईंना नाही फसवू देणार. काय करू? यांच्याशी बोलू का नाही? नको एवढ्यात यांच्याशी काहीही बोलायला नको. यांच्याशी बोलायला गेले ना तर बाळाच्या बारशा आधीच हे तडकाफडकी काहीतरी निर्णय घेतील. आधी बाळाचं बारसं व्यवस्थित पार पडू देत, त्यानंतर मग काय करायचं ते बघते. असा सायली विचार करून सध्या पुरत गप्प राहते. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.